आई गावदेवी ओली टीम आपण आल्याची नोंद करायची आहे। जबरदस्त सामना यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल। या मॅचचा विजेता संघ आई गावदेवी ओली संघ बरोबर सेमीफायनलचा मॅच खेळणार आहेत। आमचे मित्र तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट पंच भाऊ पाटील आमच्या सोबत जुळतायत, स्कोरिंगचं काम करतायत। नक्कीच पंच जर तुमच्याकडे असतील तर स्कोरिंगसाठी भाऊ पाटील रेडी आहेत नक्कीच। सलामीची जोडी पाठवायची आहे। यस मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे सलामीची जोडी। पाहूया या मॅच मध्ये किती षटकार चौकार लागतील। 8 षटकामध्ये माहिती मिळेल, कारण की घरच्या मैदानावर खेळत आहे। क्या बात आहे, बक्षीस सुरू झालेत। षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक। साईनाथ पाटील माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। 1000, क्या बात आहे। सरोली पाडा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत, कॅप्टन आहेत जय भोलेनाथ टीम संघाचे। गेम ऑन। अरुण आणि संतोष, वेलकम। सौरभ नाईक, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्ट्रायकिंगला अरुण पाटील आणि गोलंदाज संजय पाटील। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होत आहे। यस, बॅट कट आणि फलंदाज बाद। पहिला विकेट, अरुण पाटील बॅक टू डगआउट। ब्रेक थ्रो संजय पाटीलच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी सुरू झाली आहे। अजूनही शो नाहीये फलंदाज अरुण पाटील की हा स्ट्रोक का बनला गेला नाहीये। बॅटची एज घेतली होती असं स्क्वेअर लेग पंचांचं म्हणणं आहे। नक्कीच फलंदाज बाद होते। संजय मडवी क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये। जास्त नाहीये, 50 धावा बनवायला लागतील। अजूनही 23 चेंडूचा खेळ बाकी आहे। एका चेंडूचा आपण खेळ बघितले, त्याच्यामध्ये विकेट मिळाला। टीमचे कॅप्टन संजय पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे, सुरुवातीला विकेट घेतलाय। दुसरा चेंडू ऑन साइडला खेळला, मिड विकेट क्षेत्रामध्ये गॅप मध्ये चालले चेंडू। शतरक्षक वेगाने, एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण करताना संजय मडवीला आपण पाहतोय। 2 धावाने खातं खोललं जात आहे। टीम आई गावदेवी सोनाली टीम संघाचं खातं खोलताना संजय मडवी। 2, 1 खेळाडू बाद आहे। 2 बाद 1 अशी परिस्थिती। संजय पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि चेंडू आता चाललाय सीमेच्या दिशेने। 1 बाउन्स, येतोय चौकार। संजय मडवीला आपण पाहतोय, जसं चेंडू होता तसं उत्तर इथे पाहायला मिळालेलं आहे। संजय पाटीलच्या अगेन्स्ट संजय मडवीचा हा ब्लास्ट पाहायला मिळतो। चौकार आलाय, लागोपाठ 3 चौकार आले तर भोलेनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे। साईनाथ पाटील, भोलेनाथ पाटील, 2000 आकाश पाटील
अजून एक बॅटची एज घेतली, रुपेश आहे तिथे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि आता दुसरा धाव मिळणार नाहीये. भरपूर उशिरानंतर चौथ्या चेंडूनंतर कॅप्टन संतोष पाटील आता स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतील. कॅप्टन कूल आहे. या मॅचसाठी भोजन सुद्धा केलं नाहीये संतोष पाटील यांनी. पुन्हा फिट राहिलेले आहेत या मॅचसाठी. मोठा पटका केलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे आणि खाताही नाही खोलता तंबू मध्ये परतलाय संतोष पाटील. बॅक टू डगआउट. सपने में मिलती है तो कुड़ी मेरे सपने में मिल. मैदानाच्या आतमध्ये रॉयल एंट्री पाहायला मिळते भगवान यांची. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे भोलेनाथ पाटील यांच्या माध्यमातून. 3 मारले 3000, 4 मारले 4000, 5 मारले 5000 आणि अख्खा दिवस मारित राहिले तर अख्खा दिवसाचे पैसे भेटतील. अजिबात टेन्शन नाही. धावसंख्या 7 धावात सुरुवात चांगली झाली होती, मात्र स्ट्राईक मिळाली संजयला. चौकार देखील त्यांनी ठोकला होता. गॅप मध्ये खेळलाय आता, नो चान्स. चेंडू सीमेच्या दिशेने, हा चेंडू थांबणार नाहीये, येतोय चौकार. थँक्यू. मला तरी वाटतं अक्षय पाटील यांच्या बॅनरला हा चेंडू लागलेला आहे. अतिशय सुंदर असा हा चौकार भगवान यांच्या माध्यमातून. धावा झालेला आहे. धावफलकावर आमचे एक्सपर्ट स्कोरर भाऊ पाटील सांगत आहेत 11 धावा. एक चांगली सुरुवात देखील म्हणू शकता आपण सोनाली टीम संघाची. अतिशय सुंदर अशी हँड रायटिंग. असं वाटतं की टायपर घेऊन बसलेले आहेत ज्या प्रकारची टायपिंग करताना भाऊ पाटील फ्रॉम खारबाव. जर कोणाला स्कोरर म्हणून आपल्या स्पर्धेमध्ये लागत असेल तर नक्कीच मी संदेश पाटील भिवंडीकर आपल्या सोबत नक्कीच त्यांना घेऊन जाईल. 3 चौकारांसाठी आकाश पाटील 2000, भोलेनाथ पाटील 1000, 500 आणि सायनाथ पाटील 500. पाहूया संजय मडवी, हीच संधी आहे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी. मोठा पटका तर नाही, समोर खेळलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने. संजय पाटील चेंडूला उचलतायत. दुसरं धाव पूर्ण होते का पाहूया आपण. 2 धावा पूर्ण करतायत संजय मडवी. चांगली फलंदाजी करतायत आज. 4 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 9 धावा बनवलेल्या आहेत आणि धावा झालेल्या आहेत 13 धावा धावफलकावर. धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. फुलटा चेंडू पुन्हा एकदा मिळणार नाही हा चेंडू. ज्या प्रकारे चेंडू टाकला होता गोलंदाजाने, असं वाटलं होतं की चेंडू जी पत्र आहेत कंपनीचे त्या पत्रावर जाईल. असं वाटतं की दुपारची जी झोप असते ती पूर्ण झाली नाहीये फलंदाजाची. सकाळपासून ड्रेसिंग मध्ये सकाळपासून चांगला काम राहिले सोनाली टीम संघाचा. महत्वाचा मॅच आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता रुपेश काय करतो पाहूया. आणि रुपाचा देखील थ्रो लागला नाहीये. दिस इज अ बॅट क्रिकेट. कारण की जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा पूर्ण केल्या आणि संजय मडवी यांना माहिती आहे आपण प्रथम फलंदाजी करत आहे म्हणजे आपल्याला टार्गेट सेट करायचे आहे. म्हणजे धावा किती इम्पॉर्टंट आहेत. 3 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा 17. पुन्हा एकदा संजय सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल, टॉप एज चेंडू हवेमध्ये होता, रुपे चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र भगवान पाटील दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. नाही, त्यांना आपल्या संघासाठी एक षटकार ठोकायचा आहे.
म्हणून त्यांनी स्ट्राईक ठेवली असावी. पाहूया आता आपण. चांगला स्ट्रोक तर आहे, पण धावा किती पूर्ण होती. स्वप्नील वेगाने आलाय. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नामध्ये चांगली फलंदाजी करत होते संतोष मडवी, आता रनआउट होत आहेत. फलंदाज बाद. यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे शेलूमाता वर्ल्ड टीम संघाला वलगावचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपला संघ खूप चांगली कामगिरी करते या स्पर्धेमध्ये. दिवसभरामध्ये ऑफिशियल स्कोरर स्कोरिंगचं काम करत असतात आणि समालोचन करत असतात. स्कोरिंग करणं कोणीही करू शकतं, ते आज गोरखने दाखवलं करून. मात्र कॉमेंट्री एक एक शब्द लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं असतं. नो सिग्नल पंचांच्या माध्यमातून. इंद्रपाल नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पोझिशन मध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला इंद्रपाल याने, कारण की धावा झालेल्या आहेत चांगल्या. मोठा पटका केलाय, शतरक्षक आहे तिथे, मात्र सरळ त्याच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. फ्रीट होता आणि तिथे पहा. आणि आता काय घडलंय पाहूया. फ्रीटचा चेंडू होता आणि कुठेतरी दोन्ही फलंदाज थोडीशी चर्चा करत होते. पंचांना ठाऊक होता हा फ्रीट आहे. मात्र भगवान पाटील यांना असं वाटलं की झेल पकडली, मी आऊट आहे, तर ते निघाची तयारीमध्ये होते. मात्र इंद्रपाल कुठेतरी स्ट्रायकिंगवर येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामध्ये फसला गेला. ही चर्चा कुठेतरी फार मोठी आहे स्पर्धेमध्ये. तुमचं लक्ष असणं फार महत्वाचं आहे. फ्रीट आम्ही तरी सांगितलं सुद्धा होतं, नो सिग्नल आहे, फ्रीट आहे. निराश पावलाने डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना इंद्रपाल तरे. मोठा झटका लागले म्हणून आपण एकही चेंडू खेळलेला नाहीये. डायमंड डक. पंचांचं देखील मी कौतुक करी सुनील म्हात्रे आणि सुरेश गरज सर. त्यांनी कोणत्या प्रकारचा इशारा केला नव्हता, फक्त फ्रीट त्यांनी सांगितलं होता. गोलंदाज फ्रीट चेंडू टाकला देखील त्यांनी, मात्र फलंदाजांच्या लक्षामध्ये नव्हता हा. चला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. वेलकम रवी भामरे, आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. इथे आपण पाहतो चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली येतोय, झेल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि आता चेंडू चालले सीमेच्या दिशेने, येतोय चौकार. आयोजनाला खास करून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक सांगितलं. आणि नाशिक दौऱ्यावर तर सध्या तरी प्रमोद भीर लॉट कमिटी सदस्य आपल्या संघाला त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली आहे. चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. कपिलच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि आता एक सिंगल धाव आली आहे. धावा झालेल्या आहे धाव फलकावर 26 धावा, 26. क्रिकेटच्या दुनियामध्ये ऑफिशियल स्कोरिंग, ऑफिशियल पंच म्हणून सुनील म्हात्रे, मग भाऊ पाटील नेहमी अल्पेशला मदत करत असतात. पुन्हा एकदा भाऊ पाटील आपल्या सोबत आहेत कॉम्बॉक्स मध्ये. चांगली फिल्डिंग, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होतील का? फलंदाज आउट होते आता.
विकेट थांबाव्या लागतील, कारण की जवळजवळ 5 विकेट गमावलेले आहेत सोनाली टीम संघाने. आता कैलाश मडवी मैदानाच्या आतमध्ये के के चंद्रकांत आणि केकी ही जोडी आता तुम्हाला पाहायला मिळते. धाबा बनवाव्या लागतील. अजूनही आमचे स्कोरर आम्हाला सांगत आहेत भाऊ पाटील की 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 18 जरी आले तरी चांगला टार्गेट होऊ शकतो. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे. वॉट अ कॅच, उत्कृष्ट कॅच पकडली आहे आतापर्यंत. जे 12वा खेळाडू आहे शेलूमाता वर्ल्ड टीम संघाचे, ज्यांच्या माध्यमातून कपिलला या झेलसाठी रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. मॅचच्या समाप्तीनंतर तुम्ही तो बक्षीस नक्कीच त्यांच्याकडून घेऊ शकता. नवीन फलंदाज गोरख जोशी मैदानाच्या आतमध्ये. कोल्ड्रिंक स्पॉन्सर वॉटर बॉक्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू राईट मोठं विकेट. सुरुवात मोठ्या पटक्यानेच होती, मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील फिल्डिंग करतोय आणि स्वप्नीलचे थ्रोज असं वाटतं की अंडरआर्म खेळतोय. असं वाटतं कबड्डी प्लेयर आहे, ज्या प्रकारे हा थ्रो फेकला होता. काय हरकत नाहीये. धाव संख्या झाली आहे 28 धावा 28. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला खेळला गेलाय. लॉंगॉनला फिल्डिंग चांगली आहे. एक एक धाव किती महत्वाची आहे ती आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा झालेल्या आहे धावफलकावर 29 धावा 29. चला शतरक्षक लावून घ्या. गोलंदाज कोण असेल पाहूया आपण. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंवर किती धावा येतील या गोष्टीकडे आई गावदेवी सोनाली टीम नक्कीच विचार करत असतील, कारण की इथून धावा बनवायच्याच आहेत. आणि किती मोठं टार्गेट आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये स्वतः आयोजक खेळत आहेत सध्या तरी मैदानामध्ये. सुंदर असा हा स्ट्रोक. शतरक्षक आहे बालकृष्ण. बीके चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 30 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर आला नाही तर मग लुईस करिंगचा सामना नक्कीच इथे पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज नरेंद्र. मोठा फटका केला ऑन साइडला. शतरक्षक आहे मात्र चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. फलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतोय. गोरखच्या माध्यमातून आलेला हा चौकार महत्वाच्या क्षणी, कारण की धावा कमी आहे. 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. येणारे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भाऊ पाटील माहिती पुरवत आहेत आम्हाला. चांगली स्कोरिंग करताना सध्या तरी जास्त करून रेड पेन आणि ब्ल्यू पेनचा वापर केलाय. पुन्हा एकदा हा प्ले अँड मिस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके येतील का. पुढचा चेंडू लेग कटर चेंडू ऑन साइडला खेळलाय, मात्र चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. कमालीची झेल पाहायला मिळते. प्रवीण होता तिथे. अजून एक धक्का लागलाय सोनाली टीम संघाला.
2 सिंगल आल्या होत्या केकेच्या बॅटमधून. 9 स्ट्राईकला आहे. स्ट्राईक अजूनही आलेला नाहीये आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मारुती गेलाय. आज वार आहे, शनिवार, बजरंग बलीचा वार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच क्षेत्रामध्ये एक चांगली फिल्डिंग डीपमध्ये स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल धावा झालेल्या आहेत. 35 धावा. याच धावा ज्या आहेत श्यामस्पोर्ट धामणगाव संघाने देखील बनवल्या होत्या. 35 धावाच बनवल्या होत्या आणि ते सहजरित्या पूर्ण केल्या होत्या शेलूमाता वल संघाने. शेवटचा चेंडू, मोठा फटका येईल का? शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट केला गेलाय. म्हणजे टोटल 4 षटकाच्या समाप्तीवर धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजेच 35 धावा. धामणगाव संघाच्या जास्ती 1 धाव बनवली आहे सोनाली टीम संघाने. पाहूया घरच्या मैदानावर चांगली गोलंदाजी होईल का? मी थांबतो, पाहत रहा सरपंच उपसरपंच चषक 2025. पुढचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ बिनार संदेश बकार यांचा. धन्यवाद. थँक्यू संदेश. संदेश पाटील भिवंडीकर यांचा आवाज पहिल्या इनिंग मध्ये आपण या ठिकाणी ऐकलात. पस्तीस धावा झाल्या आहेत. (36) 36 धावांचं लक्ष्य आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर सुंदर दृश्य पाहू शकता. दिंडीगड या ठिकाणावर दाखवलं जात आहे. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून. महाशिवरात्री निमित्त भरपूर भाविकांची गर्दी त्या ठिकाणी असते. दिंडीगड हे दृश्य भिवंडीतील एक प्रसिद्ध ठिकाण. सौरभजी नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी आकाशजी पाटील आपणास विनंती करतोय आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. सौरभ शंकर नाईक यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावर होत आहे. मॅचला सुरुवात करा. 36 धावांचं लक्ष्य आहे. आज प्रमोद भोईर इन मध्ये नाहीयेत कारण नाशिकला काही कामानिमित्त ते निघून गेल्यात.
स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात त्यांनी. चला लवकरात लवकर पोहोचा. मंगेश भोईर विथ संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या या दोन फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहिली होती. शेलुमाता वल टीमच्या नावावरती आणि सर्वोच्च भागीदारी या दोन फलंदाजांच्या बॅटमधून नक्कीच आपण या अधिकच्या मॅच मध्ये पाहिली होती. चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करा. यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. मात्र टीम ओवली सोबत कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. गावदेवी ओवली संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अरविंद भोईर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. माजी अध्यक्ष सन्माननीय खजिनदार या मॅचला सुरुवात होत आहे. 36 धावांचं लक्ष्य आहे. अरुण पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल संपर्क अवत असं नाहीये परंतु मिळेल सिंगल. मंगेश भोईर सिंगल सोबत स्वतःच संघाचं देखील अकाउंट ओपन करतायत. नंबर 1 ची जर्सी घातली आहे आणि नंबर 1 ची फलंदाजी देखील आज त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि या सीझन मधील या हंगामामधील दुसरं अर्धशतक देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं आहे. फक्त न फक्त षटकारांची भाषा नक्कीच आपण पूर्ण टीम समोर पाहिली होती. अरुण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॅलेन्स खोलवर टप्प्याचा चेंडू बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगली सुरुवात अरुण पाटीलच्या माध्यमातून. 2 बॉल टाकून झाल्यात. 1च धाव खर्च केली आहे. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. बॉल मात्र निर्धाव गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. कारण आपल्या टीमने धावा ज्या आहेत त्या कमी बनवल्यात हे मात्र लक्षात घेऊन प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. कारण समोर एक तगडा संघ आहे ज्या टीमने भरपूर इम्प्रेस केलाय. खास करून मंगेश भोईर आणि त्यानंतर संजयने देखील चांगली फलंदाजी केली आहे. या वेळेस KDK कडक फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार.
अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धाव फलकावर. षटकाची सुरुवात तर अप्रतिम झाली होती. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त ना फक्त 2च धावा होत्या आणि त्यानंतर शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आल्यात. रवी पाटील यांना संधी मिळाली आहे त्या ठिकाणी. छत्तीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. नवीन गोलंदाज टीमचे कॅप्टन संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. यस शॉट थर्ड मॅनला रवी पाटील आपण पाहतोय. इम्पॅक्ट प्लेअर. 10 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात आणि त्यानंतर टीमचे कॅप्टन स्वतः जबाबदारी स्वीकारतात त्या ठिकाणी. संतोष पाटील. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत गोरख. बॉल उचलला जातोय. सिंगल मिळेल. नाही टीम सोनालीची देखील बॉलिंग लाईन जी आहे ना ती चांगली आहे, परंतु स्कोर जो कमी झालाय ना त्यामागे इंद्रपाल तरेची विकेट टर्निंग पॉइंट ठरली आहे. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फुल टॉस आहे. चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा आणि खर तर संतोष पाटील एक योग्य टप्प्यासाठी ओळखला जातोय, परंतु या वेळेस चुकी झाली होती. बिमर चेंडू हाताला गेला आणि त्यावर मोफतच्या 5 धावा मितर म्हणून टीम शेलूमदा वॉल साठी. आपल्या टीमने धावा कमी बनवल्यात हे प्रत्येक गोलंदाजाला लक्षात घेणं गरजेचं असतं आणि सोबतच क्षेत्ररक्षकांची साथ देखील अति महत्वाची असते. होम ग्राउंडवर खेळत असताना टीम सोनाले. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. एक बिमर वगळता इतर चेंडूंचा जर विचार केला ना तर अगदी अचूक टप्पा आणि सोबतच मागच्या 2 मॅचचा जर विचार केला ना त्या 2 मॅचेस मध्ये देखील संतोष पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती. या वेळेस प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार.
हरिभक्त पारायण सन्माननीय विश्वनाथ थले साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस फटका फसलाय बॉल हवेमध्ये. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मोमेंटो सन्मान चिन्ह स्पॉन्सर झाले आहेत विश्वनाथ थले साहेब व्यासपीठावर आपण पाहू शकता. ट्वेंटी 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. ट्वेंटी 24 धावा झाल्या आहेत. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. मात्र या षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिले मात्र गोलंदाज प्रयत्न करत होता. मिळेल फक्त ना फक्त सिंगल आणि या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25 धावा झाल्या आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3. चला भाऊ पाटील सर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सकाराम बॉलिंग ट्रॅक वर आलाय. 11 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल या वेळेस बॉल वाईट बॉल. अव्वंतर धाव मिळेल. अगदी मॅच थंड झाली आहे असं म्हणावं लागेल कारण उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल या वेळेस बॅटची कडा. यस विकेट. मंगेश भोईर बॅक टू द डगआउट. रुपेश मडवी यस बाद होणाऱ्या फलंदाजाने नवीन येणाऱ्या फलंदाजाला 38 सर्कल क्रॉस करायचे आहे. पहिली वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून टीम शेलूमध्ये वर्ल्ड साठी 26 धावा धावफलकावर आहेत. सकाराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. गॅप मोठा नाही. धावांचा डोटा
येतोय हा चौकार, 4 धावा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल ऑफसाईडला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मिळेल सिंगल आणि सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 31, 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सकाराम पुन्हा एकदा. या वेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, संपर्क नाही आहे. फक्त ना फक्त 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. विजयासोबत सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. सलगचा हा दुसरा निर्धाव आपण पाहतोय. सकाराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. टॉप एज लागलाय, बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद संजय. इथं 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. पंच चला मैदानाच्या आतमध्ये दाखल. पंच भाऊ पाटील थोडं लक्ष असू द्या. बॉलिंग ट्रॅकवर इंद्रपाल येतोय. थोडं स्पीडली गेला. यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. शेवटचा षटक. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इंद्रपाल थरे बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद रुपेश मडवी. पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे. अर्थातच आता मात्र रन बॉल इक्वेशन. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 धावांची आवश्यकता. इंद्रपालला काही चमत्कार या ठिकाणी करेल का पाहूया. 5 धावा रोखायच्या आहेत. पहिल्या बॉलवर तर विकेट काढली आहे. षटकातील पुढचा बॉल. इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड झाली आहे.
बॅकअप चांगला अंडरआर्म थ्रो आपण पाहतोय. दोन धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. फटका चांगला आहे. के मडवी त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. फक्त ने फक्त मिळेल सिंगल. प्रमोद दादा भोईर नाशिक वरून या मॅचचा आनंद घेत आहेत. काही कारणास्तव ते नाशिक या ठिकाणी गेल्यात. त्यांची अनुपस्थिती आपण आज पाहतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. पाहूया काय घडेल काय बिघडेल या शेवटच्या 3 बॉल मध्ये. इंद्रपाल तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज आहे जितेंद्र. षटकातील पुढचा बॉल. इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. स्ट्राईक घेतला तर जितेंद्र आहे. अम्ब्रेला फील्ड सजवली जाते त्या ठिकाणी कारण फक्त ना फक्त एका धावेची आवश्यकता आहे शेलूमाता वर्ल्ड टीमला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. मॅच फिनिश. सामना जिंकलाय शेलूमाता वर्ल्ड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम आई गावदेवी सोनाले. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने घेतल्या होत्या 2 विकेट्स आणि 9 धावा देखील केल्या होत्या. नाव आहे संजय. संजय आपण मॅन ऑफ द मॅच साठी या आणि टीमचे कॅप्टन देखील संजय आहेत. यस यस कपिल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. आपण देखील या. चला आपण टॉस करूया सर्वप्रथम. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊ. टॉस करण्यासाठी यायचे टीमचे कॅप्टन संजय पाटील आणि अरविंद भोईर आई गावदेवी ओली टीम आणि शेलूमाता वल